चहा पाणी सगळं नाश्ता वगैरे संतुला फुकट भेटली तर 22 किलो बिस्किट खाऊन आणले, चारून आणले. आता चाललोय खत उतरवायला. आणि उतरणार 100 वरचा जो कोपरा आहे वा तो पाक शेवटला टर्न आहे काय वा तू त्या शेवटच्या टर्नास दोन्ही ट्रॉला वळत नाही. पण रिस्क घेणार आहे काकाने सांगितलं तिथं सोड आणि पुन्हा एक ट्रॉलीवर घेऊन जाऊन नाही तो रिस्क घेणार, दोन्ही वळवायचा प्रयत्न करणार आहे. बघू वळवू शकतो का नाही, वळवणार तर आहे 100% वळवणार. टेन्शन फक्त एवढंच आहे की पाण्याचं तेवढंच, बाकी काय मग ही जागा पण नाही सोडा. आजच्या दिवसात जरा जास्त रस करणार असं वाटले, कारण ही डबं पण मोकळी करायची आहेत. पुन्हा फन मारायचा आहे माधुबा त्यांच्यात, अमरदादाच्यात आणि फन मारायचा आहे. पुन्हा दिलीपदा त्यांच्यात फन मारायचा आहे. आणि सगळ्यांनी आजच सांगितलं आज सकाळी मारून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कार्य आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. फ्रेममध्ये आदमी दिसायला आहे, संतू भावाला खत उतरू लागायला. आता चहा पाणी सगळं नाश्ता वगैरे संतूला फुकट भेटली तर 22 किलो बिस्किट खाऊन आणले, चारून आणले. आता चाललोय खत उतरवायला. आणि उतरणार 100 आलो ट्रॅक्टर बशी जर खत सांडलेलं ते गोळा केले, वर टाकले. 2 डबं हायश आहेत, बाकी दगड काढ लागला संत भाऊ. दगड काढले की तसं डबं सगळं दोन्ही पण वर जात नाही. ती खत 4 दोरीच्या वरती होता, मग दोन्ही पण वर जात नाही. मग तिथं सुरेश काकांच्या बागोपाशी जिथं मागल्या वेळी डबा सोडलेलं तिथं एक डबा सोडवून एक डबा घेऊन ओतून, मग दुसरा डबा घेऊन जाऊन ओतून पुन्हा डबल जोडून पुन्हा संध्याकाळी जायसाठी तयार केली पाहिजे. 200 रुपये द्यायचं. सध्याचा विषय असा आहे, तो वरचा जो कोपरा आहे वा तो पाक शेवटला टर्न आहे काय वा तू त्या शेवटच्या टर्नास दोन्ही ट्रॉला वळत नाही. पण रिस्क घेणार आहे काकाने सांगितलं तिथं सोड आणि पुन्हा एक ट्रॉलीवर घेऊन जाऊन नाही तो रिस्क घेणार, दोन्ही वळवायचा प्रयत्न करणार आहे. बघू वळवू शकतो का नाही, वळवणार तर आहे 100% वळवणार. त्या भावा जर टर्निंग घेऊ शकते काय भावा, तू जे मनात घेतलायस मी तुझ्या पूर्ण केला नाहीस असं कधी झाले काय? हां तर नाही तर लय बारका आहे. ट्रॅक्टर जाते का नाही कोणास टू. ओंकार घालते, हायवे ड्रायव्हर आहे. जाते का नाही कोणास टू. कसं तर करून घालते. माग आहेत 2 ट्रॉली. ट्रॅक्टर अडकलं. अडकायचा काय विषय नाही. ओंकार कसं तर काढते, रायडर आहे. एक तर आर नाही तर एक तर पार करते. चालले बाबा, कसं तर करून काढा लागलाय. शेवटाच्या बरोबर ह्याच्या विषय टायर उतारले बघा. काय नाही काढला भावानं, शेवटी रायडर आहे आपला भाऊ. ह्याला म्हणतात रायडिंग स्किल. ते काय तंतोतंत का असं नाही, ट्रॉली वळवल्या. आता सेम रिस्क जाताना पण आहे. आता काय ट्रॉल्या भरलेल्या होत्या, जाताना एवढं काय अडचण येणार नाही, पण तरी पण रिस्क आहे फक्त. अलिबागवरती एकतर विषय तिथं उतरवायचा, पण तिथं बागल टाकायला शेणखत ते नेणार आहे. मग ते शेणखत तिथं उतरवायचं आणि मी म्हणालो हिथं उतरवायचं. ही जरा घाण काढायची आणि इथं जरा सप्पे करून हिथं वतलं तर लय भारी होणार आहे. पण वरचं पाणी येतं ते पाणी धुवून जायला नको त्यात, फक्त हत्ती असेल तेवढं. मग केवर आणि हत्ती कसा कळाबाग असल्या हिरव गार लागले. टेन्शन फक्त एवढंच आहे की पाण्याचं तेवढंच, बाकी काय मग ही जागा पण नाही सोडा. जरा स्वच्छ करावं लागते फक्त. आता सगळा निर्णय काकांच्यावर डिपेंड आहे. काका यायला लागल्यात ट्रॅक्टरमधून येताना फावडं पडले रस्त्यात, ती घेऊन यायलात कुठं तर.
अरे गाईज काका तर आलीत पण काकांना फावडं काय घालून नाही रस्त्यात कुठं तर नाही तर काय फावडं पडल्या लगेच. आता मी चाललो बघायला काकांना घालून नाही म्हणून. आता फावड्याचं टेन्शन जरा हळूहळू वाढायला लागले कारण फावडा अडकलेलं पुढच्या ट्रॉलीला आणि फावडं जर पडलं आणि त्या मागच्या ट्रॉली खाली घावलं असतं तर मग माझा अवघड आहे. 100% अवघड आहे. सकाळी दिवस जरा बाद जाणार माझा. कसल्या जागेवर पडले बघा फावडं. टर्न घेऊन परत इथंच व्हिडिओ पण एंड इथंच केला आणि इथंच पडले साईडला. संत्यानं काय जादून काढून ठेवलेलं काय. आजच्या दिवसात जरा जास्त रस करायला लागणार असं वाटले कारण ही डबं पण मोकळी करायचे आहेत. पुन्हा फन मारायचा आहे महादेवा त्यांच्यात, अमरदादाच्यात आणि फन मारायचा आहे. पुन्हा दिलीपदा त्यांच्यात फन मारायचा आहे आणि सगळ्यांनी आजच सांगितलं आज सकाळी मारून द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कार्य आहे. कार्याला पण जायचं आहे आणि कार्यासनं आलं म्हटलं की खताना जायचं आहे. आणि आज खतानाला काल गेलो तो त्याच्या डबल लांब जायचं आहे. फायनली इथंच वाचायचं ठरवलं बघा. एक डबा काका उभारला तसं असं उभा लावणार आणि एक डबा असं उभा लावल्यावर त्या फाळकं इकडचं फाळकं वाढायचं आणि इकडं टाकायचं आणि दुसरा डबा इथं आणणार आणि ते रिवर्स लावणार म्हणजे मागचं पाडून तिकडं कमी जागेत सगळं खत बसते. म्हणजे आणि जरी खेप आली एखाद दुसरी तर तिथं बसत्या. एक डबा तर आणून लावलं बघा. आता फाळकी पाडतो आणि सुपरफास्टमध्ये वत्ता चालू करतो. फायनली एक डबा तर केला बघा. ही किड बघा ह्यात किती आहेत. किती किड आहेत माहिती आहे यात. लई किड आहेत लई मिळले. उलट पालट केला तर आणि किड बघा किती निघले. ठीक तर आता तरी एक डबा मोकळा केला आहे. आता तो डबा लावतो. गाडा मोकळा केला तू उतरवले खत आता दुसरा करणार आहे बघा. मित्रांनो काका त्यांना डबा लावून दिलोय. आता हिने मोकळ करतात. आता मी चाललोय खाली जाणार आहे. आपल्या घरापाशी ट्रॅक्टर आहे आपलं ऑक्सचं आणि त्याला आपली ट्रॉली जोडलेली आहे. ती ट्रॉली खाली पोल्ट्रीपाशी नेऊन सोडणार आहे कारण ती ट्रॉली गोविंद भाई नेणार आहे आणि ट्रॅक्टरला फोन जोडणार. महादेव काका त्यांच्या सरा सोडणार आणि अमरदादाच्या कुठं तर सरा सोडायच्यात. बघतो पहिला महादेव काकाच तर जातो सरा सोडायला. स्कूटी घेऊन आलो त्यांना लिहायला गाडीने. दोघांना चालते लागते कारण ट्रॅक्टर तर त्या कोपऱ्यात त्यांना डबल ट्रॉली ओळख नाहीत आणि सिंगल ट्रॉली का तिने आणत नाही तेवढे याप करत नाहीत. 100% गॅरंटेड सांगतो ट्रॅक्टर तिथं मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ट्रॅक्टर तिथं ओव्हरच असते. लई ट्रॅक्टर तिथं नाही त्या ढिगापासून पुढे घेऊन लावतील. जिथं ती मोकळी ट्रॉली सोडल्या तिथे घेऊन लावतील. त्या पलीकडे तिने काय करत असतात. आता चाललो आहे फटाफट जातो जरा लवकर आवरतो. आता वाजल्यात 9. मम्मीने सांगितलं 10:30-11 वाजेपर्यंत जायचं आहे म्हणून. ते फास्ट आवरायला पाहिजे. तेवढ्यात आंघोळ पण आणि खतं भरले. आता आंघोळ करणार पाहिजे. आणि हा डिझेल नाही देणार नाही असं थोडा वेळ चालू ठेवतो आणि डिझेल तरी बरं काकाने बॅरेलमधनं डिझेल काढून ठेवलं नाही तर असं गडबडीच टायमाला शेवट दिवशी येणार तेवढंच होतंय. टाकी निम्म्यापर्यंत आल्या. आता चाललोय. आजचं वातावरण बघा. गोविंद भैयाची इच्छा होती तिथं त्या मगदूमच्या घरापाशी ट्रॉली सोडायची. काही विषय नाही म्हटलं जरा जाऊन तिथे ट्रॉली शूट लागली मगदूमच्या घरापाशी. आता जोडला पण चालू महादेव काका त्यांच्या राहणार आणि रस्त्यात भेटलेला दिवाणजी म्हणजेच अमरदादाचं म्हणजे सऱ्या सोडून झाल्यात. म्हणजे सऱ्या सोडून घेतलं तरी माझं तर का म्हणतं आता फक्त महादेव आणि सर पडणार जाणार घराकडे आंघोळीला. आलो बघा रानात गावात किती उगवलं बघा. आणि आपण त्या दिवशी पाडलेल्या सऱ्या त्या दिवशी पाडलेल्याचं काय उपयोग झाला नसता तसा. आज बी जरा रान घट्ट वाटाले. रोटर मारून टाकलेलं तरी बी घट्ट वाटाले. आपण धुडकूस केला तेवढंच घट्ट झाले ह्या कोपऱ्यातील. बाकी फटाफट सरा पाडतो. लय वेळ होत चालला मला असं आता. लय फास्ट आवरू वाटाले. तर हे गाईज मारल्या बघा सऱ्या केलोय चकोट. आज चाललोय घराकडं. ट्रॅक्टर महादेव काका त्यांच्यातच लावणार आहे आणि महादेव काकांच्या गाडीवरून जाणार घराकडं आणि फटाफट आंघोळ करणार सुपरफास्टमध्ये.
चाललोय वर. काका वरच थांबल्यात. 2 डबल जोडून घरापाशी घेऊन येतो म्हणजे तिकडनं कार्यासनं आल्या लगेच जायला ते. तू वर आलतो नुसतं ट्रॉली जोडायचं म्हणून. काकांनी हँडकॅप वाढायला लावला. हँडकॅप म्हणजे पैपा वाढायला लावला. हँडकॅप म्हणाले. हे बघा ढीग. ट्रॉल्या जोडून ठेवतो फटाफट. ट्रॉल्या आता पुन्हा ते टर्न मारायचा आहे. ट्रॅक्टरने लावली रस्त्याला. कामं तर आवरती बऱ्यापैकी टायमात. पुन्हा वर आलतो कारण हेलिकॉप्टर वरच होतं. आता हेलिकॉप्टर घेऊन जाणार खाली आणि झालं निवांत. मग फटाफट आंघोळ पाणी आवरतो. मम्मीच पण आवरते तोपर्यंत. लगेच जातो माधवनगरला. हे गाईज आवरलं बघा सगळं. आंघोळ पाणी सगळं आवरले. ट्रॅक्टर इथं लावलेलं बघा. घरापाठी मग आलोय. मम्मी यायला लागल्या. चाललोय माधवनगरला. हे गाईज आलो बघा माधवनगरला जाऊन. आता हे व्लॉग लय मोठा होणार आहे कारण आता माधवनगरला जाऊन आलो आहे आणि खत आणायला जाणार आहे. खत आणायला गेलेला पार्ट तुम्ही सेकंड पार्टमध्ये बघा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.